हो 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 घेते. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. थँक्यू. तुम्ही सगळे पण तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि तुमचे तिळगुळाचे डबे मस्त आहेत एकदम. तुम्ही सगळ्यांनी एकत्र आणलेत का काय कुठून तरी? नाही ताई, हे आणले नाहीयेत, हे आम्ही स्वतः केले. हो ताई, आमच्या हस्तकलेच्या ताईंनी आम्हाला हे कसे तयार करायचे हे शिकवलं. वा, छान की. आणि अजून काय शिकवलं? विदूषकाची टोपी. तुमचे डबे वेगवेगळ्या आकाराचे आहेत की. माझा डबा ठोकळ्यासारखा आहे. माझ्या कंपास पेटी सारखा. मी ताईकडून उभा डबा तयार करायला शिकले. बरं, आता तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे डबे करायला शिकलायत. त्रिमितीय. त्रिमितीय म्हणजे 3 घटक असलेल्या वस्तू. त्रि म्हणजे 3. आता हे 3 घटक कुठले? तर लांबी, रुंदी आणि उंची. आता तुम्हाला मी माझ्याकडच्या काही वस्तू दाखवते. एक मिनिट. आणि बघितलं? आता मला सांगा की तुमच्याकडचे हे डबे आणि मी या ठेवलेल्या वस्तू ह्यांच्यामध्ये काही साम्य दिसतंय का तुम्हाला? माझा डबा कंपास पेटी आणि डस्टर यांच्यासारखा आहे. तर गणितात या आकाराला इष्टिकाचिती असं म्हणतात. माझा डबा बर्फी किंवा ठोकळ्यासारखा आहे. आता त्या आकाराचं नाव काय? घनाकृती. बरोबर. आईस्क्रीमचा कोन. मोनाको बिस्किट पुडा आणि सीडी स्टँड सारखा. वा, मस्त जोड्या जुळवल्यात तुम्ही. बरं, आता ना आपण काहीतरी मोजूया. चालेल? हो चालेल. बरं सुरेश, तू तुझा डबा घे बरं. मी ही कंपास पेटी घेते. आता आपण मोजूया. बरं, त्याआधी मला सांगा या आकाराला काय म्हणतात? इष्टिकाचिती. बरोबर, इष्टिकाचिती. आता आपण याच्या कडा मोजूया. ए बी, बी सी, सी डी, डी ए. आणि पुढे एफ जी, जी एच, ई एच आणि ई एफ. किती झाल्या? 8. पण ताई, अजून कडा आहेत की. डी एच, सी जी, बी एफ, ए ई. 4 कडा म्हणजे एकूण 12 कडा झाल्या. वा अमृता, छान आहे की तुझं निरीक्षण. बरं, आता आपण काय करूया? आता ना आपण याची टोकं मोजूया, म्हणजे शिरोबिंदू. ए बी सी डी आणि ई एफ जी एच. हे आहेत 8 शिरोबिंदू. बरोबर. आता आपण ना याचे सपाट पृष्ठभाग मोजूयात. म्हणजे कसं? ए बी सी डी, बी सी जी एच, ए ई एच डी, एच जी सी डी, ए बी एफ ई आणि ई एफ जी एच. आता ना आपण असेच इतरही डब्यांचे म्हणजेच त्रिमितीय आकारांचे घटक ओळखूया आणि त्याची नोंद करूया. चालेल? बरं, मला सांगा नोंद कोण करतंय? मी तक्त्यात लिहितो. घनाकृती, कडा, शिरोबिंदू, पृष्ठे, इष्टिकाचिती, बारा कडा, 8 शिरोबिंदू, 6 पृष्ठे. आता ना अमृता, तू तुझा डबा घे आणि मला सांग तुझ्या आणि सुरेशच्या डब्यात काय फरक आहे? माझ्या डब्याच्या सर्व कडा, पृष्ठे समान आहेत. घन आहे तो. म्हणजे अमृता, तुझ्या डब्यालाही 12 कडा, 8 शिरोबिंदू, 6 पृष्ठे आहेत. मला समजले. मी आता तक्त्यात लिहितो. घन, 12 कडा, 8 शिरोबिंदू, 6 पृष्ठे. चला सिया, आता तुझा नंबर. मला तर 2च पृष्ठ दिसत आहेत. एक वर्तुळाकार आणि एक वक्र म्हणजेच वाकडे. शिरोबिंदू एकच आणि कडा सुद्धा एकच आहे. शाबास. शंकू, 1 कडा, 1 शिरोबिंदू, 2 पृष्ठे.
आता ना मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवणार आहे. हे बघा, ह्याला काय म्हणतात माहितीये का? प्रिझम. हा तर आम्ही प्रयोगशाळेत बघितलाय. याच्यात 7 रंग दिसतात ना? बरोबर. ह्याला प्रिझम म्हणजे त्रिकोणी चिती असं म्हणतात. आता मला सांगा, हा जर कार्डशीटचा तयार करायचा असेल ते कराल? मी करते. बर. वा, मस्त जमलंय की. आता मला सांगा, ह्याच्या वरच्या आणि तळाच्या पृष्ठभागाचा आकार कोणता आहे? त्रिकोणाकृती. आता सगळे विचार करा आणि त्रिकोणी चितीचे पृष्ठभाग, कडा आणि शिरोबिंदू सांगा मला. कडा 9, 6 शिरोबिंदू, पृष्ठे 5, त्रिकोणी चिती 9 कडा, 6 शिरोबिंदू, 5 पृष्ठे. त्रिकोण चितीची उभी पृष्ठे आयताकृती असतात. हे बघा, हे काय आहे आणि ह्याची पृष्ठे कोणती आहेत बघा बरं. ताई, हे काय आहे? यात तर खालचा भाग त्रिकोणाकृती आहे आणि बाकी पृष्ठे त्रिकोणाकृतीच आहेत. बरोबर. तर ह्याला म्हणतात त्रिकोणी सूची. आता बघा, ह्याला आहेत 4 त्रिकोणी पृष्ठ, म्हणजे 1, 2, 3 आणि 4. मग आहेत 4 शिरोबिंदू, कळलं? आणि आहेत 6 कडा, म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आलं लक्षात? त्रिकोणी सूची, 6 कडा, 4 शिरोबिंदू, 4 पृष्ठे. ताई, आज आमचा तिळगुळ जास्तच गोड झाला. घनाकृतीही समजल्या. छान. चला, आपण काय शिकलो? 1. इष्टिका चिती, घन, शंकू, त्रिकोणी चिती, त्रिकोणी सूची या घनाकृतीची पृष्ठे सपाट आहेत. 2. त्यांच्या कडा, शिरोबिंदू, पृष्ठे मोजता येतात. 3. चितीच्या तळाचा व वरचा पृष्ठभाग सारखे असतात. त्रिकोणी, चौकोनी इत्यादी चितींची उभी पृष्ठे आयताकृती असतात. 4. सूचीची उभी पृष्ठे त्रिकोणाकृती असतात. चिती व सूचीच्या तळाच्या आकारावरून त्या आकृतीचे नाव ठरते. स्वाध्याय 1. घन, शंकू आकाराची व्यवहारातील उदाहरणे सांगा. 2. इष्टिका चिती तयार करायची आहे, त्याची घडणी काढा. 3. चौकोनी सूचीची आकृती काढा, त्याच्या कडा, शिरोबिंदू, पृष्ठांची संख्या मोजा आणि लिहा. 4. या आकृतीला काय म्हणता येईल? यातील पृष्ठे किती आहेत